तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय. त्याच्यावरती हे जे ट्यूटर आहे तर पण आणलेला हा व्हिडिओ आहे तो पण CapCut मधून क्रिएट केला आहे. अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली CapCut तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. CapCut इथे तुम्ही ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती आपल्याला क्लिक करून द्यायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपला बीटमा व्हिडिओ आहे ना इथून ॲड करायचा. अशा प्रकारे इथून बीटमा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. हे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं कशा प्रकारे बीट आहेत त्या. तर सिम्पली हे ते आपण आहे ना एक बीट दिलेलं आहे. त्याच्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर इथून हे बीट चेंज होते. इथून चेंज होते ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्पीड करूया. आणि इथून आपण काय लिहिलं आहे, फास्ट बीट आहे आपल्या इथे. तर सिम्पली इथून आपल्याला सोडायचं आहे आणि इथे जिथं आपली दुसरी बीट चेंज होते. ठीक आहे, इथून चेंज होते ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्पीड करूया. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, इथून स्पीड करूया. अशा प्रकारे आता इथे एक बीट चेंज होते, इथून स्पीड करूया हा व्हिडिओ. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून तुम्हाला वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी सिम्पली ही जी लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमच्या इथून फोटो ॲड करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इथून हा फोटो ॲड केल्यानंतर अशा वेळ बसून जाईल. आता हे जे आपले फास्ट बीट आहे ना त्याला तुम्हाला इथे सांगतो तशा वेळी इथून ना हा जो व्हिडिओ असेल इथून स्पीड करायचा आहे. तर आपल्या सिम्पली हे लेअरवरती क्लिक करायचं आहे, थोडं पुढे यायचं अशा प्रकारे आणि इथून स्प्लिट करायचं. पुन्हा थोडं पुढे येऊन इथून स्प्लिट करायचं आहे. इथून स्प्लिट करा. अशा नॉर्मल आपल्याला सिम्पली स्प्लिट करून घ्यायचं आहे. इथून बघू शकाल अशा प्रकारे. ठीक आहे, थोडं पुढे येऊन इथून स्प्लिट करा अशा प्रकारे. ठीक आहे, तर अशा प्रकारे स्प्लिट करत आहे ना हा जो दुसरा म्हणजे बीटचा फास्ट बीटचा भाग आहे ना तो तुम्हाला इथून स्प्लिट करून घ्यायचा अशा प्रकारे आणि सिम्पली त्यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे. ठीक आहे, आता सांगितलं तशा प्रकारे. तर मी काय करतो आता ना इथून आहे ना सर्व आहे ना फोटो आहे ना ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व आपण फोटो ॲड केलेले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला तो फास्ट फोटो इथून करून घ्यायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, इथून तुम्हाला समजून घ्यायचं नीटनेटकं, तेव्हाच हा जो फीड असेल इथून होऊन जाईल तुमच्या फोटोला. ठीक आहे, व्हिडिओमधला इफेक्ट आहे पण आपण फोटोला दिलेला आहे. तुम्हाला समजल्यानंतर अशा वेळी तुम्ही ना परफेक्टमध्ये इफेक्ट आहे तो देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक नका करू, सिम्पली तिथे यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आणि खाली थोडं ते स्क्रोल करून तुम्हाला ना शेवटून 2 नंबरला बॅकग्राऊंडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कलरवरती क्लिक करू, सिम्पली व्हाईट कलर इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हा जो फोटो असेल इथला अशा प्रकारे ना लहान करून एका साईडला म्हणजे अशा प्रकारे आणून ठेवायचा आहे. आणल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे दुसरा फोटो आहे ना इथून आपले अशा वेळी इथून आहे ना हे व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट कसे करायचे, तर सिम्पली दुसरा फोटो तिथे आल्यानंतर इथून आहे ना ॲडजस्टचं ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून आहे ना पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. आणि सिम्पली सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ही जी लेअर आहे अशा वेळी इथून ॲड होऊन जाईल. ही लेअर आपल्याला काय करायचं आहे, हे जे फास्ट फोटो आहे त्या सर्वांना आणून ठेवायची. म्हणजे 6 सेकंदाच्या मागचं जो तिथला फोटो आहे तिथपर्यंत आणल्यानंतर सिम्पली काय करायचं, ही जी लेअर आहे ना म्हणजे लेअर आहे आपली ही, आणि तिथंच खाली एक ऑप्शन मिळून जाईल लेअरचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली ही जी लेअर असेल ॲडजस्टची ती आपल्याला सिम्पली पुढं आणायची, म्हणजे फोटोला आपल्याला लागणार नाही अशा वेळी. ठीक आहे, इफेक्ट तो. तर इथून मी ॲड केल्या पहिल्यांदा अशा वेळी इथून ही लेअर ॲड करायची. ही लेअर ॲड झाल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे. आता तुम्हाला हा जो फोटो आहे तो कसा ॲड करायचा तो तुम्हाला इथून सांगतो. हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे परफेक्टमध्ये, तेव्हाच तुम्ही ना हा जो फोटोला इफेक्ट आहे इथून देऊ शकता. ते इथं आपण डिलीट करूया. डिलीट केल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. मी डिलीट केला आहे, तुम्ही नका करू. आणि आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपला फोटो इथून ॲड करूया अशा प्रकारे. ठीक आहे, तुम्ही ना म्हणजे संपूर्ण फोटो असेल तोच घ्या जसं इथे आपण घेतला आहे तशा प्रकारे. इथून हा फोटो ॲड केल्यानंतर हे लेंथ आपल्याला काय करायचं आहे, हे जे फास्ट फोटो आहे ना म्हणजे 6 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथं स्क्रोल करायचं. हे तुम्हाला रिमूव्ह बीजेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं. ठीक आहे, इथून आहे ना बॅकग्राऊंड तुम्हाला परफेक्ट इथून तुमच्या फोटोचं इथून रिमूव्ह करून घ्यायचं. निसर रिमूव्ह झालं तर कस्टम रिमूव्हवरती क्लिक करून परफेक्ट तुम्ही तुमच्या ज्या फोटोचं बॅकग्राऊंड असेल इथून रिमूव्ह करू शकता. इथून परफेक्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर आता सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो फोटो असेल ना त्यावरती क्लिक करायचं. इथून बॅक करा. या फोटोवरती पुन्हा क्लिक केल्यानंतर इथून मग खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, यामध्ये आल्यानंतर इथून एक इफेक्ट मिळून जाईल. यामध्ये असेल तो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा अशा. ठीक आहे, इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर
आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला स्पीड इंटेन्सिटी किती ठेवायची तुम्ही ठेवू शकता अशा ठीक आहे. तर जेवढे पाहिजे तुम्ही ठेवू शकता, जसे तुम्हाला पटेल तशा प्रकारे. रेंज पण अशा तुम्हाला जो वाढवायची ती वाढवू शकता. तर इथं आम्हाला एवढी ठेवूया. त्याच्यानंतर साईज इथून तुम्ही बघू शकता किती ठेवायची. तर इथून परफेक्ट वाटते मला. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करूया. इथून आपल्या फोटोला अशा इथून इफेक्ट झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, पुन्हा पहिले एन्जॉय यायचं आहे आणि ह्या फोटोवरती क्लिक केलं आहे ना आपण, त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लेच्या शेजारी कीचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. पहिल्या एन्जॉय एक की द्यायची आणि पहिला फोटो जिथं संपतोय तिथे एक की द्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे इथून की देऊया आणि पहिल्या फोटोच्या की पशी यायचं आहे, म्हणजे आपला हा ओव्हरलेचा फोटो आहे ते त्याच्या पहिल्या कीपाशी. ठीक आहे, हे त्यानंतर हा फोटो सिम्पली खाली आणायचा अशा. ठीक आहे, खाली आणल्यानंतर ह्या फोटोचे आहे ना मध्यभागी यायचं, म्हणजे कीच्या मध्यभागी यायचं, सॉरी. तर इथे मध्यभागी आल्यानंतर प्लेच्या शेजारी ग्राफचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आहे ना फ्लो 3चा जो ग्राफ असेल तो इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून आपला हा जो फोटो इथून अशा बसून जाईल. तर इथून बघू शकाल की आपल्या फोटोला कसलं ॲनिमेशन आलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे ट्रान्झॅक्शन असेल पहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली कॅमेऱ्याच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ना ब्लर झूम आउटचं जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ही खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ते इथून हे म्हणजे पहिले जे ट्रान्झॅक्शन असेल त्यांना इथून इफेक्ट लागून जाईल. त्याच्यानंतर इथून हे फास्ट फोटो येऊन जातील. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, 6 सेकंदाचा तिथला जो हा फोटो आहे ना त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला, त्यावरती क्लिक करून आउटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट म्हणजे ब्लॅक होलचा इथून सिलेक्ट करा आणि ह्याची लेंथ खालची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे ना त्याच्या पुढचे जे फोटो असतील ना त्यांना इथून की देऊन घ्यायची. तर ती कशी द्यायची, सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, कीचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी, तिथे की द्यायची आणि ह्याच फोटोच्या शेवट लिहून त्याला की द्यायची. ठीक आहे, आणि जी शेवटची की असेल त्याला सिम्पली फोटो झूम करायचा आहे. म्हणजे अशा बाहेर तुम्हाला एकदा इथून दाखवतो. ठीक आहे, इथून हा फोटो इथे की देऊया आपण आणि इथे आल्यानंतर फक्त फोटो झूम करा अशा. ठीक आहे, त्याच्यानंतर अशा इथून इफेक्ट ॲड होऊन जाईल झूमचा. ठीक आहे, प्रत्येक फोटोला इथून करत न्यायचं आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत. ठीक आहे, इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, म्हणजे 7 सेकंद तिथला जो हा फोटो आहे ना तिथे यायचं आहे आणि ह्या फोटोला आपल्याला सिम्पली ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली लाईटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. तर हा जो आपला इफेक्ट आहे इथून स्नॅपशॉट्स इथून सिलेक्ट करायचं, नाव तुम्हाला वरती मिळून जाईल. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची लेंथ असेल खालची संपूर्ण यायची आणि जे पण पुढचे ट्रान्झॅक्शन असेल त्या सर्वांना हा जो वेळ असेल लाईटमधला तो इथून सिलेक्ट करायचा. यामध्ये अशा प्रकारे आहे, आपण इथून सर्व फोटोला इथून इफेक्ट ॲड केला आहे. हा ते इथून आपण सिलेक्ट करून घेऊया. हे तुम्ही बघू शकाल की सर्व ट्रान्झॅक्शनला घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकाल 6 सेकंदाच्या पुढचे जे पण फोटो असतील म्हणजे ट्रान्झॅक्शन असतील त्या सर्व ट्रान्झॅक्शनला हा जो आपल्याला लाईटमधला इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे, नाव तुम्हाला वरती मिळून जाईल. तर इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या 7 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे तिथे यायचं आहे. येत त्यानंतर आपले खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथून बघू शकाल की पार्टीचं ऑप्शन आहे यामध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल, सिम्पली सेकचा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या तिथेच यायचं 7 सेकंद देते आणि व्हिडिओ वरती क्लिक करून पुन्हा आपल्या पार्टीच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीच एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.